नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तळावर एक माणूस धावत येतो व मामांना सांगतो, मामा लांडगाने एका गावात कोणाला तरी पकडलंय म्हण, जखमी झाला आहे तो. मामा आपली बी माणसं तिकडंच कुठेतरी गेली आहेत ना व. किसनची बायको म्हणते, मामा तो लांडगा तिकडं गेला म्हणजे केवढ्यात पडायचं, रानात बिबट्या आणि बाकीचे जनावरे बी असतात. यल्लापाची मुलगी म्हणते, मामा बाला तर पळता बी येत नाही नीट, आता कसं व्हायचं. मामा म्हणतात, अरे बाबानो किती कालवं करताय रे, जरा दम धीर धरा की. मामा मागच्या वेळेला एक बिबट्या एका माणसाला ओढत नेला होता म्हण. ते खूप घाबरतात व मामांना म्हणू लागतात, मामा तिकडे कोणाला तरी धाडा की. मामा म्हणतात, आता ते औषध आणायला गेले आहेत ना मग येतील की. किसनची पत्नी म्हणते, मामा असं काहीतरी कानावर पडलं तर अंगातील बळच निघून जाते बघा. मामा म्हणतात, आता ते जवळ आहेत का तिथं कोणाला तरी धाडायला. हे बघा तुम्ही तुमची कामं करा, बघू काय होतंय ते. जावा तिकडे, जावा जावा. इकडे आपण पाहतो यल्लापा त्यांना ते झाड दिसतं व ते धावत ते झाडाकडे येतात. यल्लापा त्या झाडाची पूजा करू लागतो. पूजा करून झाल्यावर ते सर्व लोक झाडाला नमस्कार करतात. आता किसन ते झाड हलवू लागतो व खाली पडत असलेली पानं ते काशीनात झेलतो. पुढे तो किसन झाडाची साली काढण्यासाठी कुऱ्हाड मारत असतो, पण मारताच त्याच्या हातातून कुऱ्हाड गायब होते व म्हणू लागतो, अरे कुऱ्हाड कुठं गेली काशा. आता ते सर्वजण कुऱ्हाड शोधू लागतात, पण त्यांना काही ते कुऱ्हाड सापडत नाही. पण अचानक पुढे त्यांना लांडगा दिसतो व ते सगळे घाबरतात. आता ते विचार करू लागतात, इथून पहिला आपण सुटका करू, व ते जोरजोराने धावू लागतात. त्यांच्या मागे लांडगा लागतो. पुढे आपण पाहतो ते तिघेही वेगवेगळ्या दिशेने जातात व पुढे काशीनाथ व किसन हे एकमेकांना भेटतात व ते दोघे विचार करू लागतात, तो लांडगा त्या यल्लापाच्या मागं गेला की काय. यल्लापा काशीनाथला दिसतो व काशीनाथ हाका मारू लागतो. काशीनाथ म्हणतो, अरे यल्लापा कोणत्या अंगाने गेला होतास र. यल्लापा म्हणतो, मलाही समजलं नाही नेमकं काय झालं ते. काशीनाथ म्हणतो, यल्लापा काही चुकलं तर नाही ना तुझ्याकडनं. यल्लापा म्हणतो, नाही. काशीनाथ म्हणतो, अरे मग हे असं कसं झालं, पहिला ते देऊळ दिसलं, नंतरून लांडगा मागं लागला. पुढे किसन म्हणतो, अरे काश्या ते पाला कुठं आहे कडीलिंबाचा. काशीनाथकडून ते सर्व पाला पडलेलं असतं व ते सर्व म्हणतात, परत जायचं की काय करायचं. तर यल्लापा म्हणतो, नको रे बाबा, आता जाऊ, जे घडलं ते मामांना सांगू सगळं. इकडे नाना म्हणतो, मामा रात झाली बघा, ते गेलेली माणसं अजून काय आले नाहीत परत. नंतरून आपण पाहतो ते तिघेही तळावर येतात. मामा म्हणतात, काय र पार सकाळच्याला गेला होता, ते रातच्यालाच आला तळावर. किसन म्हणतो, मामा काय सांगू तुम्हासनी, काय समजणं झालं बघा. मामा म्हणतात, काय झालं आता. काशीनाथ म्हणतो, मामा तिथे काय विपरीतच घडलं बघा. अचानक मंदिर दिसलं, त्यानंतर झाडाची साल काढताना कुऱ्हाडच गायब झाली. यल्लापा म्हणतो, होय मामा, त्यात एक भला मोठा लांडगा दिसला, आम्हाला काय करायचं काय सुचलंच नाही, म्हणून तसंच धावत सुटलो. काशीनाथ म्हणतो, मामा धावताना आम्हालाच समजलं नाही की कोण कुठे गेलं ते. मामा म्हणतात, अरे पण पाला कुठं हाय. काशीनाथ म्हणतो, मामा पाला पडला कुठं तरी. काशीनाथ म्हणतो, काय चुकलं मामा आमच्याकडून. मामा म्हणतात, काशा तू कधी भेटला होता रे मला याच्या आधी. काशा म्हणतो, फार दिवस झाले मामा. पुढे मामा म्हणतात, सगळं मामांनाच आठवण करून द्यावं लागतं ना, मामांना विसरूनच गेलास तू. मामा म्हणतात, काय रे किसन, तुला लेकरं बाळ नव्हती तेव्हा तू तळावर आला होता आणि त्याच्यानंतर काय केलंस हां. किसन म्हणतो, चुकलं मामा. मामा म्हणतात, म्या तुमची परीक्षा बघितली, तुम्हाला जे काही दिसलं ते खरं नव्हतं, तेव्हा तुम्ही काय घाबरू नका. जो माझ्या आज्ञाप्रमाणे चालतो या त्यानं कधी घाबरायचं नाही. हे काशा हे भंडारा घे आणि गाईला लाव, म्हणजे बघ कसं चारा खात्या गाई ते. पुढे मामा म्हणतात, नाण्या गाईला चारा दे, बघ खात्या का. अरे बघतोयस काय असं, दे की चारा. आता ती गाई चारा खाऊ लागते व सर्व लोक खूप आनंदी होतात. नाण्या म्हणतो, अहो मामा गाई चारा खाऊ लागली बघा. यल्लापा म्हणतो, मामा तुम्ही रातच्याला जसं सांगितलं तसंच झालं बघा, गाई चारा खाऊ लागली. पुढे यल्लापा म्हणतो, मामा आता जाऊ का घरला. मामा म्हणतात, जा की. पुढे यल्लापा म्हणतो, मामा ते माझ्या पोरीला आशीर्वाद दिला असतं म्हणजे बरं झालं असतं. मामा म्हणतात, यल्लापा आशीर्वाद हाय माझा. यल्लापा म्हणतो, मामा
जावई येईल नव पोरीला न्यायला. मामा म्हणतात, यल्लप्पा तू तळावर ये सेवा करायला. यल्लप्पा म्हणतो, मामा मी तळावर? मामा म्हणतात, काय झालं? हे बघ यल्लप्पा, माझा सबूत आहे. त्याला सासरकडची हुडकत इकडे येत्याल आणि हितनं पोरीला सासरी घेऊन जात्याल. यल्लप्पा म्हणतो, मामा मी पहिला घरला जातो आणि सगळं आवरून घरी कुलूप लावून इकडे येतो. हे बघ, मी काय इथं जास्त दिवस थांबायचो नाही. माझ्यासोबत हिंडावं लागल, 4 गोष्टी समजून घ्यावं लागल. तिथले लोक म्हणतात, अरे बाबा विचार कसला करतोयस? मामा म्हणलात ये की तळावर. काशीनाथ म्हणतो, अरे बाबा ये की तळावर, म्हणजे तुझं कल्याण होईल. मामांचा शब्द कधी खोटा ठरत नाही. मामा म्हणतात, यल्लप्पा सांगितलेलं सगळं डोक्यात घे, मगच ये. नंतरच्याला रडू नको काय? यल्लप्पा म्हणतो, मामा येतो मी. तुम्ही जिथं जाल तिथं येतो. एकदा का माझ्या डोक्यावरचा भार गेला तर मला पण बरं वाटेल. मामाला एकजण म्हणत असते, देवा महादेवा माझा एकुलता एक लेक आहे, कुणाचंच ऐकत नाही. त्याला समधे कटाळे आहेत. त्याच्यामुळं समध्या गावाची तक्रारी यायला लागल्यात. लोक नाही नाही ते बोलायला लागल्यात. काय करू म्या आता तूच सांग बाबा. तसे बोलताच मामा पटकन उठतात. तेथील लोक म्हणतात, मामा काय झालं? तर मामा म्हणतात, एक माऊली मला हाक मारते आहे, निघावं लागल. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.